रामकृष्ण मंडळी, मी अंजली. तर रात्रीचे 1 वाजले होते. 12च्या नंतर महाशिवरात्र लागलेली होती, त्यामुळे अंघोळ वगैरे केली. शरद दादाला बी बोलून घेतलं होतं, कारण जायचं होतं वेरूळला घृष्णेश्वर मंदिरात महादेवाच्या दर्शन घ्यायला. नंतर काय आपण निघालो रात्रीच. खूपच अंधार बी होता, थंडी वाजत होती. नंतर मंदिरात पोहोचल्यावर काय वेरूळ लेणीपाशीच गाड्या अडवल्या आणि तिथून पायी जायला सांगितलं, कारण मध्ये गाड्या अलाउड नव्हत्या. नंतर काय तिथून पायी गेलो मंदिरात आणि तिथं गेल्यावर कळालं की खूप लंबी लाईन आहे. मग 3 वाजता लाईनीत लागलो. बाहेर खूप मोठ्या मैदानात होत्या लाईन लागेल. मग नंतर तिथून मंदिरात गेलो आणि मंदिरात गेल्यावर बी तिथं बी लाईनच होते. फायनली 4:30 वाजता मंदिरात गेलो आणि नंतर काय 5 पावणे 5ला आपलं दर्शन झालं. नंतर आपण दर्शन वगैरे घेतलं आणि निघालो घराकडे. घरी आल्यावर सकाळी बाकी आम्ही सगळे झोपलो आणि मम्मी आवरत बसली काम. नंतर काय मग 10 वाजता उठलं, मस्त फ्रेश वगैरे झालं. मम्मीने देवपूजा वगैरे पहिलेच करून ठेवली होती. मग मम्मीनं फराळाचं केलं, घरातले बाकी कामं आवरली, फराळ वगैरे केलं. दुपारून मस्तपैकी चाय वगैरे पिली आणि नंतर जायचं होतं आईसोबत बाहेर. मग हे सगळेजण झोपले. मग आईसोबत मस्त बाहेर जाऊन आले. मिठूला पेरू आणायचे होते. नंतर मी बी थोडंसं आराम केला आणि संध्याकाळून मग काय एकदा फराळ केल्यावर वापस करू वाटत नाही. मग त्या उपवासाचा काय उपयोग धरून नंतर मग संध्याकाळून थोड्या सिरियल बघितल्या आणि झोपी गेलो. असा होता आजचा दिवस. बाय बाय, गुड